मावळा बाजीप्रभू देशपांडे, पन्हाळगडची लढाई। इसवी सन 2 मार्च 1660 रोजी सिद्दी जोहरने पन्हाळ्यास वेढा दिला होता। त्यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते। मुसळधार पावसात सुद्धा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता। त्या कठीण प्रसंगी महाराजांनी सिद्धीस तहाचा निरोप धाडला। त्यामुळे सिद्धी गाफील राहिला। शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिद्दी जोहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला। शिवा काशीदचे खरे रूप कळल्यावर सिद्धीने त्यास ठार केले। तोवर छत्रपती विशाळगडाच्या वाटेवर होते। छत्रपती शिवरायांनी पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्यानंतर सिद्धी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला। मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले। अशा वेळी बाजीप्रभूने छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोपर्यंत ही खिंड लढवली जाईल असे सांगितले। घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली। शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू, फुलाजी, संभाजी जाधव, बांदल यांनी मोठा पराक्रम गाजविला। महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला। इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा आवाज ऐकल्यानंतरच समाधानाने आपला जीव सोडला। या युद्धात मराठ्यांचे जवळपास सर्वच 300 मावळे कामी आले, तर मसूदचे जवळपास 3000 सैनिक मारले गेले। बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाले।